हरामध्ये भावांनो विषय थोडा गंभीर आहे, त्यामुळे मी रात्रीच्याला व्हिडिओ काढतो अचानक पोस्ट करतोय. ह्याचा मुद्दा असा झालाय का नाही, अरे ते आख्या बनसोडे आख्या महाराष्ट्राला हसवणारा. अरे मला एक सांगायचंय भावांनो, त्याच्यावर कोणीतरी जीवघेणी हमला केला आणि हमला बी इतका केलाय का नाही, पाक डोकं फाटोस्तर मारलंय. भावांनो मला एकच सांगून द्या, मी पहिल्यापासून एकच सांगत आलोय भावांनो, की एका मराठी माणसानं दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे किंवा त्याला पुढे नेलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि मी ती पहिल्यापासून म्हणत आलोया आणि अजून पण म्हणतोया. पण आपलेच मराठी माणसं आपलेच मराठी माणसाला मारायचा प्रयत्न करते, मागवडायचा प्रयत्न करते. ती असं नाही केलं पाहिजे. माय बाप हो मला एक सांगून द्या, आज रात्री आपण झोपलोय, उद्या सकाळच्याला उठतो नाही तुला गॅरेंटी नाही. हे जीवन आहे आणि हे जीवन आहे ना, कधी संपल ना काही सांगता येत नाही. त्यामुळे माझं फक्त एकच सांगणं, समजायला कळकळीची विनंती आहे, जर कोण भावांना मागणं पुढे निघाले ना, त्याचं बघून आपण तयार संग चाललं पाहिजे, नाही की त्याला मागं ओढलं पाहिजे. एक लक्षात राहून द्या, आपल्या महाराष्ट्राचं नाव मी पहिल्यापासून म्हणतो की आपण मोठं केलं पाहिजे, आपण मोठं केलं पाहिजे. आणि मोठं करणार कोण आहे? आपणच जरी मोठं करणार नाव, मग कशाला एकामेकाला मागं ओढायचं? जर आपण पुढे नाही गेलो ना, तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रानं पुढे जाणार नाही. एकच सांगणं फक्त की भावांनो, ते आख्या बनसोडीसाठी आख्या महाराष्ट्रानं माझं एकच म्हणणं आहे की महादेवाकडे प्रार्थना करा. एक गरीब घराण्यातलं एक राव आणि त्याला कशाला इतकी मारहाण केली की राव तुझं पाक डोकं हिन फुटले राव, नका असं करू. अरे आपल्या मराठी माणसाला जर आपण एकामेकाला मारलं तर मला सांगू द्या, जीवनात काय राहणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांना शोधला करावं, आपलं प्राण त्याग केलं, पण धर्म नाही सोडला. शेवटी कशामुळे नाही सोडला? आपल्या मराठी माणसाने नाही सोडला. अरे महाराज असतील, महाराजांना जर ही गोष्ट बघितली तर महाराजांना काय वाटलं असतं? फक्त एवढं सांगणं भावना नकार करू. अरे जीवन आहे फक्त, तुम्ही हसताय मी हसतो, ही जीवन खरं आहे, बाकीचं काहीच समजा खोटं या. आपल्या चेहऱ्याला हसू हेच फक्त आपली समजात मोठी दौलत आणि संपत्ती आहे. एकच सांगणं या, कुणी कुणा जळू नका. फक्त सामना करायचा ना तर बरोबर सामना करा रे. मारून हाण मारून काही नसतंय होत रे भावना. जीवन आहे हे, जीवन थोडंच आहे रे, ह्याला फक्त नीट जागा शिका, हसून घेऊन जागा, कुणी कुणावर रागवून घेऊ नका. आणि जर झालं तर मी ही त्याला टॅग करतो आख्या बनसोडेला आणि महादेवाकडे एकच प्रार्थना करतो की माझ्या महादेवा आख्या बनसोडेला लवकरात लवकर बरं कर आणि नंतर अख्ख्या महाराष्ट्राला हसवायची ताकद दे. हर हर महादेव.